नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहे एक नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स. ओके. आता हे मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स नेमकं असतं काय? बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन म्हणजे काय की आपण जसं की ॲडिशन सबट्रॅक्शन जेव्हा केलं होतं लाईक आणि अनलाईकचं, तर त्याच्यामध्ये लाईकसाठी आणि अनलाईकसाठी आपण मेथड्स थोडेसे चेंज केले होते. पण मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन म्हणून तसं काही नसतं. ओके. तुम्हाला सर्वात पहिले एक छोटासा फॉर्म्युला आहे मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन हा जो एक वर्ड आहे, ह्या मल्टिप्लिकेशन वर्डला आपण अजून एक वर्ड यूज करतो, याच्यात काय प्रोडक्ट है ना, याला आपण प्रोडक्ट असंही म्हणतो. म्हणून आपण काय करू, ह्या ठिकाणी एक फॉर्म्युला यूज करू पहिले, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. प्रोडक्ट ऑफ फ्रॅक्शन. ठीक आहे. प्रोडक्ट ऑफ फ्रॅक्शन इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ न्यूमरेटर अपॉन प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर. प्रोडक्ट ऑफ न्यूमरेटर अपॉन प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर हा एक फॉर्म्युला आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. ठीक आहे. एक सिम्पलचं आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज आता माझ्याकडे दोन फ्रॅक्शन्स आहे, ए अपॉन बी आणि सी अपॉन डी. यांचं आपलं काढायचं आहे प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन काढायचं आहे. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन कसं काढायचं, तर काय म्हटलं मी, प्रोडक्ट ऑफ न्यूमरेटर म्हणजे न्यूमरेटरची व्हॅल्यू कोणती आहे, ए आणि सी याचं मल्टिप्लिकेशन, आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू कोणती आहे, बी आणि डी याचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे ए मल्टिप्लाय बाय सी अपॉन बी मल्टिप्लाय बाय डी. हे काय याचा एक सिम्पलचा एक फॉर्म्युला आहे आणि याचा एक वे आहे. आता हे मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन हा फॉर्म्युला आपण यूज करतो कधी, जेव्हा लाईक आणि अनलाईक फ्रॅक्शन असेल त्यावेळेस. ठीक आहे. म्हणजे दोन्ही पण टाईपच्या फ्रॅक्शन्ससाठी नाही का हा फॉर्म्युला अप्लिकेबल आहे. म्हणजे असं नाही याच्यामध्ये की जसं आपण ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये केलं होतं की त्यात नाही का म्हणजे लाईकसाठी वेगळी मेथड, अनलाईकसाठी वेगळी मेथड, नाही, तसं बिलकुल यात करायचं नाही आहे. ठीक आहे. फक्त इथे कन्फ्यूज नाही व्हायचं ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये. ठीक आहे. आता बघा, आपण याच्या बेसिसवर काही क्वेश्चन्स घेऊन म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर कट होऊन जाईल ते. ठीक आहे. आता बघा, जसं की सपोज मी एक एक्झाम्पल घेतो. सपोज इथं घेतलं मी 6 अपॉन 7 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 7. आता बघा, हे दोन्ही पण जे फ्रॅक्शन्स जे आहे यांचं आपलं करायचं आहे मल्टिप्लिकेशन, आणि दोन्ही पण काय आहे, लाईक आहे. लाईक का बरं, कारण की दोघांचं पण डिनॉमिनेटर सेम आहे. मी तुम्हाला काय म्हटलं इथे सर्वात पहिले, आपण काय म्हटलं फॉर्म्युल्यामध्ये, की फॉर्म्युल्यामध्ये प्रोडक्ट ऑफ फ्रॅक्शन काढताना प्रोडक्ट ऑफ न्यूमरेटर आणि प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर हा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यात मग लाईक असो किंवा अनलाईक असो, अनलाईक किंवा लाईकसाठी दोन्ही पण फ्रॅक्शनसाठी आपण एकच फॉर्म्युला यूज करतो. ओके. आता बघा, जसं की इथे आपल्याला प्रोडक्ट घ्यायचा याचा, तर काय होईल, न्यूमरेटरचा प्रोडक्ट. न्यूमरेटर म्हणजे कोण झालं आपल्याकडे, हा 6 आणि हा 2, 6 आणि 2चं, आणि डिनॉमिनेटर कोण झालं आपल्याकडे, 7 आणि 7चा, म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 7 मल्टिप्लाय बाय 7. ठीक आहे. आता 6 2चा किती होऊन जाईल, 12, आणि 7 7चा होऊन जाईल ह्या ठिकाणी 49. आता बघा, इथे 12 आणि 49 दोन्ही पण जे नंबर्स आहे, 12 हा इवन नंबर आहे आणि 49 हा ऑड नंबर आहे. दोघांचं जर आपण एचसीएफ काढलं तर काय भेटणार तुम्हाला, 1. म्हणजे हा रिड्यूस होत नाही, म्हणजे हे झालं आपलं फायनल आन्सर. ओके. ठीक आहे. तर हा एक होता एक्झाम्पल रिगार्डिंग लाईक फ्रॅक्शन. ओके. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण अनलाईक फ्रॅक्शनच्या रिगार्डिंग. समजा आता मी इथे घेतलं सपोज 25 अपॉन सपोज घेतला मी इथे 10 मल्टिप्लाय बाय 6 अपॉन 12. ठीक आहे. असा हा एक्झाम्पल घेतला. आता बघा, याच्यामध्ये आपण काय करणार, परत तसाच रूल आपण यूज करणार. याच्यामध्ये अनलाईक किंवा लाईक असो, कोणताही फ्रॅक्शन असो, त्याला एकच मेथड असते, प्रोडक्ट ऑफ न्यूमरेटर आणि प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर. ठीक आहे. आता प्रोडक्ट ऑफ न्यूमरेटर म्हणजे कोण येईल ह्या ठिकाणी, 25 मल्टिप्लाय बाय
6 आणि डिवायडेड बाय 10 मल्टिप्लाय बाय 12. आता बघा इथे आपण काही कटवर्क मेथड यूज करू. कटवर्क मेथडने काय होईल तर तुमचं जे कॅल्क्युलेशन जे आहे ते रिड्यूस होऊन जाईल आणि आन्सर लवकर निघेल आणि एचसीएफ वगैरे काढायची गरज नाही पडणार. आता बघा यात नाही का हे जे दोन नंबर जे आहे 25 आणि 10 हे डिव्हिजिबल आहे. कोणत्या नंबरने होणार 5ने, म्हणजे हा 5 जा आणि 5 2 जा असा हा डिवाईड होणार. म्हणजे तुम्हाला आन्सर काय भेटणार ह्या ठिकाणी 5 मल्टिप्लाय 6 अपॉन 2 मल्टिप्लाय 12. ओके, हे झालं आपलं आन्सर झालं. पण अजून एक चेक करायचं की अजून इथे कुठे काही कटवर्क होणार का. आता बघा 5 आणि 2चा कटवर्क होतो का नाही होत. 6 आणि 12चा तो का होतो. 2 आणि 6चा पण होतं. बघायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये कटवर्क करायचं. कधी पण न्यूमरेटरमध्ये कटवर्क होणार नाही. ठीक आहे. आता बघा इथे आपण 2 आणि 6ला पण कट करू शकतो किंवा 6 आणि 12ला पण आपण कट करू शकतो. तर एक काम करू आपण ह्या ठिकाणी 6 आणि 12ला करू. 6 1 जा आणि 6 2 जा. ठीक आहे. आता इथे तुम्हाला काय भेटलं आन्सर ह्या ठिकाणी 5 मल्टिप्लाय 1 अपॉन 2 मल्टिप्लाय 2. आता बघा तुम्हाला याच्या पहिलेच म्हटलं तुम्ही की आपलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असा कटवर्क करायचा आहे. ठीक आहे. डिनॉमिनेटरचं कटवर्क कधीही होत नसते. म्हणजे आपल्याला सिम्पली इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 1 जा 5 आणि 2 2 जा 4. आता बघा याचं होतच नाही कारण की याच्यामध्ये 5 हा प्राईम नंबर झाला, 4 हा इवन नंबर झाला. दोघांचं एचसीएफ जर काढलं तर काय भेटणार 1 भेटणार. म्हणजे दोन्ही पण फ्रॅक्शन्स हे दोन्ही पण व्हॅल्यूज जे आहे 5 आणि 4 ह्या रिड्युसिबल नाही आहे. म्हणजे इथे आपण ह्या फ्रॅक्शनला अजून रिड्यूस करू शकत नाही. हे झालं आपला फायनल आन्सर. ठीक आहे. तर असा हा आपला एक व्हिडिओ होता रिगार्डिंग मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स है ना, ज्यात तुम्हाला मी सांगितलं पहिले ह्या ठिकाणी की मल्टिप्लिकेशनला एक नाव कोणतं आहे प्रोडक्ट. त्या प्रोडक्ट ऑफ फ्रॅक्शनचं एक फॉर्म्युला प्रोडक्ट ऑफ न्यूमरेटर अपॉन प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर. आणि ही जी मेथड जी असते ही आपण अप्लाय करतो केव्हा ज्यावेळेस लाईक किंवा अनलाईक फ्रॅक्शन असेल त्यावेळेस. दोघांसाठी एकच फॉर्म्युला हा अप्लिकेबल आहे. ठीक आहे. नंतर इथे आपण काही एक्झाम्पल घेतले आणि इथे कटवर्क मेथड जी आहे ही सर्वात मेन मेथड आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे हा समजलेला असेल. सर्वात इझी पार्ट आहे हा मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स, कारण की ह्याच टॉपिकवर आता डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स जो पार्ट आहे हा डिपेंड राहील. ओके. तर तुम्हाला काही अडचण किंवा काही डाऊट असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. थँक्यू.